नमस्कार मंडळी, तुम्ही बघता आहात मराठी ब्लॉगर शीतल आणि मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज आम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतोय, तर त्याचीच तयारी चालू आहे। हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय सामान लागतं त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथे बसली आहे मम्मी, बाळ इकडे झोपले। ॲक्च्युली आज डिस्चार्ज मिळण्याच्या दिवशी मी तुमच्याशी हॉस्पिटल बॅगचा व्हिडिओ शेअर करते आहे, कारण आपण कितीही विचार करून हॉस्पिटल बॅग भरून गेलो तरीही एखादी वस्तू घरी राहतेच। तर तसं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आज मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करते आहे। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला जायला निघता तर तुमच्याजवळ तुमची हॉस्पिटलची फाईल असणं खूप आवश्यक आहे। भलेही तुम्ही डिलिव्हरीसाठी माहेरी आला असाल तर तुमच्या पहिल्या डॉक्टरची आणि आत्ता डिलिव्हरी तुम्ही ज्या डॉक्टरकडे करणार आहात त्या दोन्हीही डॉक्टरची फाईल तुमच्याजवळ असावी आणि त्या फाईलमध्ये बाळाच्या होणाऱ्या मम्मी पप्पांची म्हणजेच तुम्हा दोघाही पती पत्नींची आधार कार्डची झेरॉक्स फाईलमध्ये अटॅच करून ठेवायची, हे खूप महत्त्वाचं आहे। तर सुरुवात करूया हॉस्पिटल बॅगला। तर बॅगमध्ये आपला पर्सनल स्वच्छ कोरडा टॉवेल असणं आवश्यक आहे। 1-2 शॉल्स ठेवायच्या, त्याचबरोबर पातळांची दुपटी किंवा बाळाती आपण ज्याला म्हणतो तीसुद्धा जास्त प्रमाणात करून ठेवायची। 2 पातळांची भरपूर दुपटी तयार होतात। यामुळे काय होतं, पावसाळ्याचे दिवस असतील किंवा ऊन कमी असेल तर ही बाळाती ओली जरी राहिली तर जास्तीची बाळाती असल्यावर आपल्याला ती कामी पडतात। मोबाईलचं चार्जर, पॉवर बँक ठेवायची, म्हणजे कधीकधी चार्जिंगची सोय नसते तर पॉवर बँक आपल्याला कामात येते। आपल्या डेली लाईफस्टाईलच्या ज्या वस्तू आहेत, ब्रश झालं, फेसवॉश झालं, साबण, टूथपेस्ट, त्याचबरोबर बाळासाठी वेट टिश्यू पेपर मिळतात शी वगैरे केल्यावर ते पुसण्यासाठी, म्हणजे बाळालाही जखम होत नाही, कारण बाळाची त्वचा नाजूक असते त्यासाठी ते ठेवायचं। कपडे धुण्याचा साबण, बाळाचा साबण वेगळा ठेवायचा। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, तुमच्या मिस्टरांचं आधार कार्ड बरोबर ठेवायचं, कधीही ते कामात येतं। एखादा छोटा नॅपकिन, त्याचबरोबर परकर, तुमची निकर आणि आपल्या डेली लाईफस्टाईलच्या ज्या वस्तू आहेत जसं की पावडर, फेअर अँड लवली किंवा तुम्ही काही फेसवॉश, ब्रश, टूथपेस्ट ठेवणार असेल त्यासाठी वेगळा पाऊच ठेवायचा, म्हणजे एका वेळेस तो उघडला की सगळ्या वस्तू मिळतात। पैसे ठेवण्यासाठी पर्स ठेवायची आणि आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुम्हाला ATM वगैरे लागणार असेल तर ते सगळं त्या पर्समध्ये ठेवायचं। तुमचे नातेवाईक तुमच्याबरोबर थांबणार असाल किंवा तुम्हाला लगेचच काही खायला देणार नसतील तर पर्याय म्हणून बिस्किटं, फळं ठेवायची। टिफिन तुम्हाला जेव्हा येईल तर ते खाण्यासाठी तुमचं घरचं स्वतःचं ताट, वाटी, ग्लास, एक बॉटल ठेवायची बरोबर आणि एक न्यूजपेपर ठेवायचा, म्हणजे त्यावर ठेवून आपण जेवण करू शकतो किंवा आपल्याबरोबर आपले जे कोणी नातेवाईक थांबणार आहेत त्यांनासुद्धा ते कामं येतील। न्यूजपेपर ठेवल्यामुळे काय होईल की अन्न जे आहे ते पेपरवरच सांडेल आणि आपण तो पेपर इझिली डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकू। 1-2 कॉटनच्या किंवा प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग तुमच्याबरोबर ठेवायच्या, म्हणजे खरकटं वगैरे काही असेल तर ते त्यात टाकायचं आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं। त्यानंतर डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात तर ते सुद्धा वरचेवर काढून ठेवायचे, म्हणजे तुम्हाला मेडिसिन आणायला सोपं जाईल। मच्छरांसाठी तुम्ही ओडोमॉस किंवा जर डिलिव्हरी झाल्यावर तुम्हाला क्रीम वगैरे लावू देत नसेल तर अशा पद्धतीची मच्छरांची एखादी बॅट ठेवायची। 2 ब्लँकेट्स ठेवायचे। आजकाल हॉस्पिटलमध्ये सगळं देतातच, पण आपलं घरचं स्वतःचं असलं की हायजीनचा प्रश्न उरत नाही। तर अशा सगळ्या वस्तू तुमच्या हॉस्पिटल बॅगमध्ये असाव्यात असं मला वाटतं। अजून महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर 2 ते 3 मॅटर्निटी गाऊन्स तुम्ही तुमच्याजवळ ठेवा। हे गाऊन्स कॉटनचे असावेत। या गाऊनमुळे काय होतं, बाळ झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग म्हणजे बाळाला दूध पाजण्याची वेळ येते तर या गाऊन्सला चेन असतात, त्यामुळे हे गाऊन उपयोगात येतात। त्याचबरोबर घालायलाही अगदी कम्फर्टेबल असतात, त्यामुळे 2 ते 3 गाऊन्स ठेवायचे। एखादा जरी धुतला तरी एक आपल्या अंगावर असला तरी एक शिल्लक राहतो, त्यामुळे 3 तरी मॅटर्निटी गाऊन्स सोबत ठेवायचे। बाळाती किंवा दुपटी धुण्यासाठी तुम्ही डेटॉल ठेवू शकता, सॅनिटायझर ठेवायचं, मास्क ठेवायचा। आजकाल कोविडचं वातावरण आहेच, त्यामुळे या गोष्टी तुमच्याजवळ असाव्याच आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा या गोष्टी कंपल्सरीच आहेत।
अजून सांगायचं झालं तर थंडीचं वातावरण असेल तर तुम्ही स्वेटर ठेवू शकता. बाळाला झोळी बांधायची वेळ आली तर एखादं पातळ एक्स्ट्रा ठेवायचं. त्याचबरोबर चिमटा किंवा रबर केस बांधण्यासाठी तुम्ही ठेवू शकता. तुमच्याबरोबर जे कोणी तुमचे नातेवाईक थांबणार असतील हॉस्पिटलमध्ये, बहुतेक आपली आईच असते, तर आईचीसुद्धा बॅग वेगळी रेडी करून ठेवायची. जेव्हा तुम्हाला तुमची डिलिव्हरी डेट कळते तर ही सगळी तयारी तुम्ही 1-2 दिवस अगोदरच करून ठेवू शकता. बाळाच्या हातामध्ये घालण्यासाठी ग्लोव्ज तयार ठेवायचे, जेणेकरून बाळ आपले नखं चेहऱ्याला लावत नाही. चप्पल एकदम कम्फर्टेबल वापरायची हॉस्पिटलमध्ये वापरण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित चालता फिरता येईल. साधी सिंपल स्लीपरच वापरावी असं मला वाटतं. तर एकदा मी तुम्हाला नजर फिरवून दाखवते. तर या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जाताना असाव्यात असं मला वाटतं. कानाला बांधण्यासाठी स्टोल किंवा स्कार्फ जरूर ठेवा, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर आपले कान अजिबात उघडे ठेवायचे नाही, तर त्यासाठी स्कार्फ ठेवायचा. तर अशा पद्धतीने माझी ही हॉस्पिटलची बॅग होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगात येईल. तुमच्यापैकी ज्या कोणी मैत्रिणी प्रेग्नंट असतील किंवा ज्यांची डिलिव्हरी डेट जवळ आली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉगर शीतल. सबस्क्राईब केल्यास साईडला जे बेलचं आयकॉन दिलेलं आहे तेही प्रेस करा. अजूनही महत्त्वाचे किंवा उपयोगात येणारे व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.